शेंडगे. आता जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा आर्वी या ठिकाणी प्राथमिक पदवीधर शिक्षिका म्हणून कार्यरत आहे आणि माझी MPSC मधून सहाय्यक आयुक्त समाज कल्याण गट म्हणजे क्लास 1 मध्ये निवड झालेली आहे. तर हा माझा जो संपूर्ण प्रवास आहे तर जवळपास मी तयारी ह्याची प्रॉपर तयारी 2015 पासून करत आली आणि त्याच्याही अगोदर जर का विचार केला तर 2011-12 पासून मी तयारी करत होते. आता एवढ्या वर्षामध्ये कंटिन्यू केलं म्हणण्यापेक्षा एकही दिवस असा माझा गेला नाही की संध्याकाळी मी MPSCच्या सिलेबस व्यतिरिक्त दुसरं काही सिलेबसशी रिलेटेड जे काही बुक्स असतील ते एखादे 2 तास तरी रोज वाचन करायचं म्हणजे करायचं. त्याशिवाय मी झोपतच नव्हते. मग दिवस कसाही असू दे, कितीही बिझी गेलेला असू दे, कितीही थकलेली असू दे, परंतु एखादे कधीतरी सुटला असेल परंतु ते मला चैनच पडत नव्हतं. आणि ते सातत्य ठेवल्यामुळं नंतर परीक्षेच्या वेळेस जरी थोडंसं उन्हाळ्याच्या सुट्ट्यामध्ये, दिवाळीच्या सुट्ट्यामध्ये जर का अभ्यास केला तर मग त्याचा मी त्या अभ्यासामध्ये कंटिन्यू राहू शकले आणि मग त्याचाच फायदा झाला. आणि मग भरपूर अशा माझ्या परीक्षा निघत गेल्या ह्या 10-12 वर्षामध्ये. प्री, मेन्स, इंटरव्ह्यू प्रत्येक वेळी थोडक्यात जायचं. परंतु माझी जेवढी जिद्द होती की अधिकारी व्हायचंय त्याहीपेक्षा जास्त जिद्द माझ्या पतींची होती आणि त्याच्यामुळं त्यांनी मला कधीच ह्याच्या बाहेर पडू दिलं नाही. त्यांनी खूप मोटिवेट केलं आणि त्यामुळे मग 2022 मध्ये तर पूर्ण रजा घेऊन विदाऊट पे रजा घेतला 1 वर्ष आणि त्यामध्ये अभ्यास केला. तर त्या परीक्षेमध्येही माझं झालं नाही. त्यामध्ये पण माझा क्लास 2ची पोस्ट 4 मार्कांनी गेली आणि परंतु त्यानंतर मग पुन्हा हे 2023 मध्ये ही ॲडव्हर्टाईज आली समाज कल्याण विभागाची आणि मग ह्याच्यामध्ये पण मग फक्त महिनाभर अगोदर तो वर्षभराचा अभ्यास असल्यामुळं महिनाभर अगोदरच रजा टाकून ह्याचा अभ्यास केला आणि मग ह्या परीक्षेमध्ये सिलेक्शन झालं. इंटरव्ह्यू झाला. इंटरव्ह्यूमध्ये पण छान मार्क्स आले. पुण्याला वगैरे प्रत्येक वेळी जाऊन मॉक इंटरव्ह्यूची तयारी आणि त्यातून मग शक्य झालं. तेच मी सांगेल की जिद्द असेल त्याला मेहनतीची जी जोड मिळाली, सगळ्यांची प्रेरणा वगैरे मिळाली तर काहीच अशक्य नाही. पण सहसा अपयशानंतर माणूस खचून जाते. मग एवढी अपयश पचून पुन्हा प्रेरणा कशी भेटत गेली म्हणजे पुढे जाण्यासाठी? त्याचं मेन श्रेय आपल्या जिल्हा परिषद शिक्षिकेची नोकरी आहे त्याला मी देईल की हातामध्ये काहीतरी होतं की आता इकडे अपयश आलं तर आपल्या काहीच खरं नाही अशी परिस्थिती नव्हती. काही ना काही आर्थिक स्रोत आहे, आपण आपल्या पायावर खंबीरपणे उभा आहेत हे पक्का असल्यामुळं इकडे अपयश आलं तरी एवढं असं खूप वाईट किंवा खूप खचून गेल्यासारखं झालं नाही. आणि माझ्या मिस्टरांनी खूप सतत प्रेरणा देत राहिले. ते माझ्या मुलाचंही त्याचंही लहानपणापासून स्वप्न होतं माझी आई अधिकारी झाली पाहिजे म्हणजे त्याच्या वडिलांनीच त्याला तसं घडवलेलं. आणि ह्या सगळ्यांच्या प्रेरणा असतील, माझे कष्ट असतील, सगळ्यांच्या शुभेच्छा. मॅडम तुम्ही कुटुंब, तुमची नोकरी आणि हा अभ्यास ह्या सगळ्या गोष्टी ह्या सगळ्या आघाड्यांवर तुम्ही कसं त्याचे श्रेय माहेरच्यांना पण द्यावं लागेल मला. माहेर माझं जवळच असल्यामुळे तिथून मला भरपूर सपोर्ट मिळाला आणि त्यानंतर घरी सगळ्या कामांना मी बायका लावलेल्या आहे. त्याच्यामुळं माझं घरी शाळा करून घरी गेलं की फक्त अभ्यास एवढंच काम. त्याच्यामुळं मग शक्य झालं. कारण हे बाकीच्या कामामध्ये एकदा आपण पडलो की होत नाही. साध्या कपड्यांच्या घड्या घालून म्हटलं, भांडे लावून म्हटलं तरी त्याच्यामध्ये 15 मिनिट अर्धा तास वेळ जातो. त्या 15 मिनिटामध्ये अर्धा तासामध्ये 10 पानं वाचन होते. आणि कॉम्पिटिशनला तर 24 तास अभ्यास करणारे विद्यार्थी आहेत, सगळे नवीन दमाचे विद्यार्थी. त्यांच्यामध्ये टिकून राहायचं म्हणलं तर तेवढं तर करावंच लागतं. नोट्स वगैरे काढायचे का मॅडम तुम्ही? नोट्स पण माझं तिथंच चूक झाली की अगोदर माझं असं थोडा वेळ आपल्याला अभ्यासाला वेळ मिळत गेल्यामुळे मी फक्त वाचनावर भर दिला. नोट्स वगैरे काढायचं म्हटलं की बैठक जास्त पाहिजे तर ते नाही झालं. मग त्याच्यामध्ये माझं बरेच तिथं मी कमी पडले. नंतर म्हणजे हा वर्षभराच्या मी रजा घेतल्या होत्या त्यामध्ये नोट्स वगैरे काढले. नोट्सचा फायदाच होईल. तुम्ही म्हणताय एवढा अभ्यास करून मला क्लास 2ची पोस्ट मिळाली नाही तर त्याचं कारण असं आहे की ती तुम्हाला फर्स्टची मिळणार होती म्हणून मिळाली. काहीतरी चांगलं व्हायचं असलं तर क्लास 2 म्हणजे एकदम शेवटची पोस्ट ना. ती क्लास 2 पण माझी 4 मार्कांनी गेली. क्लास 1 तर दूरच. क्लास 1 मिळायची कदाचित क्लास 2 मिळणार त्याचं ट्रेनिंग ह्यामध्ये मग कदाचित हे पुढचं नसतं झालं. खूप छान मॅडम, खूप अभिनंदन. आणि शाळा आता ही 4थी शाळा आहे माझी आर्वीची. जे कोणी मला सहकारी भेटले त्यांनी कधीच मला असं डिमोटिवेट केलं नाही. तुम्ही करताय ना मॅडम करा असं म्हणत राहिलं. नाही तर आपण बघतो काही जणांचं असं ऐकण्यात मला सपोर्ट मिळाला नाही, सहकारी माझे असे होते. मी नशीब
नशीबवान आहे की मला माझे सर्व सहकारी पण प्रेरणा देणारेच मिळाले. अगदी आता आर्वीच्या शाळेमध्ये पण सारिका आमची जिथं जुनी मैत्रीण आहे DEDची, तर तिला जेव्हा कळालं की मी करते तर ती म्हणे तू रेखा आता सोडू नकोस, एवढं झालंय ना, इथं तरी अपयश आलं तरी तू पुढे कर बाई, अजून एज लिमिट तर भरपूर बाकी आहे आपल्याला. ते असं सगळं जरी मिळालं त्याच्यामुळे शक्य झालं. आता तुमच्या